नमस्कार, मी धनश्री। आज मी आमच्या ऑफिसला स्टिकर्स आणले होते लावायला, तर ते मी कसे लावले हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। हे स्टिकर्स वाटतात खूप सोपे, पण हे लावायला थोडेसे अवघड असतात आणि आज त्याची मापं कशी घ्यायची, ती कशी योग्यरित्या लावायची हे आज मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे। सगळ्यात आधी तर ज्या भिंतीला मला हे स्टिकर्स लावायचे आहे त्याचं मी व्यवस्थित माप काढून घेतलं, कारण जे स्टिकर्स मी निवडले आहे त्याच्यामध्ये 7 लाईट्स आहेत। पूर्ण भिंतीचं माप काढून घेतल्यानंतर त्या 60 लाईट्सचे स्टिकर्स लावण्यासाठी मी योग्यरित्या 7 समप्रमाणामध्ये भाग करून घेतले। ही मेजरमेंट्सची कामं त्यांना जास्त छान जमतात, म्हणून मी त्यांना फक्त हेल्प करत आहे। आता हे जे स्टिकर्स असतात त्यांना नंबर्स दिलेले असतात आणि एक डेमो छोटा पिक्चर असतो, त्याच्यामध्ये 1 बाय 1 ते नंबर्स व्यवस्थित दिलेले असतात। त्यानुसार तुम्ही एक एक करून असं व्यवस्थित स्टिकर लावू शकतात। स्टिकर लावण्याआधी तुम्ही जी वॉलला हे स्टिकर्स लावणार आहे ते एका कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर स्टिकर वरच्यावर स्टिक करा। स्टिकर्स लावल्यानंतर खरंच खूप छान दिसतात, पण ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेडही आहे। त्यामुळे डेमो दिलेला जो पिक्चर आहे तो व्यवस्थित बघून 1 बाय 1 हे स्टिकर स्टिक करा। जवळजवळ माझे सगळे लाईटचे स्टिकर्स जे आहेत ते स्टिक करून झालेले आहेत। तुम्हाला थोडं झूम करून दाखवते की ते स्टिकर्स कसे चिटकवतात। सगळ्यात आधी तर त्यांनी ती वॉल व्यवस्थित कोरड्या फडक्याने पुसून घेतली आहे। त्यानंतर ॲज पॉसिबल स्ट्रेट स्टिकर्स ठेवून त्यांनी ते व्यवस्थित हळूहळू चिटकून घेतले। खूप जण म्हणतात की हे स्टिकर्स थोड्या दिवसांनी निघून जातात, पण जर तुम्ही व्यवस्थित चिटकवले असतील तर हे स्टिकर्स कधीच निघत नाहीत। नंतर पाडव्याच्या दिवशी आम्ही ऑफिसमध्ये हे छोटंसं देवघर ॲड केलं आणि त्याची पूजा करून घेतली। खरं तर आधी स्टिकर चिटकवणारा व्हिडिओ आणि हे आत्ताचा व्हिडिओ याच्यामध्ये भरपूर दिवस गेलेले आहेत। हा व्हिडिओ मला खूप आधीच टाकायचा होता, पण काही कारणांनी मला तो टाकता आला नाही, त्यामुळे मी आज तो तुमच्याशी शेअर करत आहे। पाडवा असल्यामुळे त्यांची काही हिशोबाची पुस्तकं हे सगळ्यांचं आम्ही पूजा करून घेतलेली आहे। खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने आम्ही हे आमचं ऑफिस छान इंटेरियर करून घेतलेलं आहे। आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल। काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा। माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।